हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील इतिहासातील पहिला धडा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या धड्यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक डॅश डॅश यास म्हणता येईल. व्हॉल्टेयर. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. उत्तर आहे ब. मायकेल फुको. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 1. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री ही जोडी बरोबर आहे. लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री ही जोडी पण बरोबर आहे. हिरोडोटस, द हिस्ट्रीज ही जोडी देखील बरोबर आहे. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन दी मेथड ही जोडी चुकीची आहे. त्याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स, दास कॅपिटल. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. द्वंद्ववाद. ॲन्सर. द्वंद्ववाद ही इतिहास समजावून सांगण्याची एक महत्त्वाची विचार पद्धती आहे. जर्मन तत्त्वज्ञ जॉन विलेम फेडरिक हेगल यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते इतिहासाची वाटचाल विरोधी विचारांच्या संघर्षातून घडत असते. प्रत्येक विचाराला विरोधी विचार निर्माण होतो आणि त्या संघर्षातून नवीन विचार उदयास येतो. ही प्रक्रिया अखंड सुरू राहते. त्यामुळे समाजात व इतिहासात सतत परिवर्तन घडते. इतिहासातील सामाजिक व आर्थिक बदल समजून घेण्यासाठी द्वंद्ववाद उपयुक्त मानला जातो. 2. ॲनल्स प्रणाली. ॲन्सर. ॲनल्स प्रणाली ही इतिहास लेखनाची एक आधुनिक पद्धत आहे. या पद्धतीनुसार इतिहासाचा अभ्यास केवळ राजे, युद्धे आणि राजकारणापुरता मर्यादित नसावा. समाज जीवन, अर्थव्यवस्था, भूगोल, संस्कृती, हवामान आणि सामान्य लोकांचे जीवन यांचाही इतिहासात समावेश असावा. विविध शास्त्रांची मदत घेऊन इतिहासाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे इतिहास अधिक व्यापक, वस्तुनिष्ठ आणि सर्वसमावेशक बनतो. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला नवी दिशा मिळाली आणि सामाजिक इतिहासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न पहिला स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. ॲन्सर. 20व्या शतकात इतिहास लेखनाच्या विषयात मोठे बदल झाले. पूर्वी इतिहासात राजे, युद्धे आणि राजकीय घटनांनाच महत्त्व दिले जात होते. त्यामुळे स्त्रियांचे जीवन, त्यांचे कार्य आणि समाजातील योगदान याकडे दुर्लक्ष झाले होते. नंतर सामाजिक इतिहासाला महत्त्व मिळाल्याने स्त्रियांच्या जीवनाचा अभ्यास सुरू झाला. स्त्रियांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंबातील स्थान, रोजगार, हक्क आणि सामाजिक स्थिती यांचा अभ्यास करण्यात आला. स्त्रियांच्या समस्या, संघर्ष आणि विविध क्षेत्रातील योगदान यांचाही इतिहासात समावेश करण्यात आला. म्हणूनच स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. प्रश्न 2 फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. ॲन्सर. मिशेल फुको यांनी इतिहासाचा अभ्यास करण्याची एक वेगळी पद्धत मांडली. त्यांनी केवळ घटनांचा क्रम सांगण्याऐवजी ज्ञान, सत्ता आणि समाज यांच्यातील संबंधांचा शोध घेतला. विविध काळातील विचार, संकल्पना आणि ज्ञानाची निर्मिती कशी झाली याचा त्यांनी अभ्यास केला. उपलब्ध कागदपत्रे, नोंदी आणि पुराव्याचे चिकित्सक विश्लेषण करून त्यांनी ज्ञानाची रचना स्पष्ट केली. या पद्धतीत ज्ञानाच्या उगमाचा आणि विकासाचा शोध घेतला जातो. म्हणून त्यांच्या इतिहास लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. 1. रेने देकार्त. 2. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल. 3. व्हॉल्टेयर. 4. लिओपोल्ड वॉन रांके. प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न पहिला कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. ॲन्सर. कार्ल मार्क्स यांच्या मते समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. समाजात मुख्यतः 2 वर्ग असतात. उत्पादनाची साधने ज्यांच्या मालकीची असतात तो भांडवलदार वर्ग
आणि श्रम करणारा वर्ग. भांडवलदार वर्ग कामगारांच्या श्रमातून नफा मिळवतो, त्यामुळे या दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होतो. या संघर्षातून समाजात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदल घडतात. मार्क्स यांच्या मते इतिहास समजून घेण्यासाठी आर्थिक घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. समाजव्यवस्थेतील बदल हे वर्गसंघर्षामुळे घडून येतात. म्हणूनच त्यांच्या या विचारांना वर्गसिद्धांत असे म्हटले जाते. प्रश्न 2. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? आन्सर. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीत इतिहासाचा अभ्यास शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पद्धतीने केला जातो. इतिहास लेखनासाठी उपलब्ध साधने, पुरावे व कागदपत्रांची चिकित्सक तपासणी केली जाते. केवळ राजकीय घटनांपुरता इतिहास मर्यादित न ठेवता सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक घटकांचाही अभ्यास केला जातो. सामान्य लोक, स्त्रिया, शेतकरी, कामगार आणि वंचित घटक यांच्या जीवनालाही इतिहासात महत्त्व दिले जाते. विविध ज्ञानशाखांची मदत घेऊन इतिहासाचा अभ्यास अधिक व्यापक केला जातो. प्रश्न 3. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आन्सर. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे इतिहासाचा अभ्यास स्त्रियांच्या दृष्टिकोनातून करण्याची पद्धत होय. पूर्वीच्या इतिहास लेखनात स्त्रियांचे कार्य, योगदान आणि अनुभव यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नव्हते. आधुनिक काळात स्त्रियांचे शिक्षण, आरोग्य, कुटुंबातील स्थान, सामाजिक हक्क, रोजगार आणि संघर्ष यांचा इतिहासात समावेश करण्यात आला. विविध क्षेत्रातील स्त्रियांचे योगदानही अभ्यासले जाऊ लागले. स्त्रियांच्या समस्या व त्यांच्या सामाजिक स्थितीचा वस्तुनिष्ठ विचार करण्यात आला. त्यामुळे इतिहास लेखन अधिक व्यापक, समतोल आणि समाजाभिमुख बनले. यालाच स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणतात. प्रश्न 4. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. आन्सर. लिओपोल्ड वॉन रांके यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक मानले जाते. त्यांच्या मते इतिहास हा सत्य घटनांवर आणि अस्सल साधनांवर आधारित असावा. इतिहासकाराने कोणताही पूर्वग्रह न ठेवता उपलब्ध पुरावे, कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि अभिलेख यांचा चिकित्सक अभ्यास करावा. इतिहासात कल्पनारंजन किंवा वैयक्तिक मतांना स्थान नसावे, असे ते मानत. इतिहास जसा प्रत्यक्ष घडला तसाच मांडण्यावर त्यांनी भर दिला. वस्तुनिष्ठता, सत्यता आणि पुराव्यांना त्यांनी विशेष महत्त्व दिले. त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखन पद्धतीला आधुनिक आणि शास्त्रीय स्वरूप प्राप्त झाले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.